कथेचं नाव आहे सूड भाग दुसरा. भाग पहिला पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लेखिका आहेत आरती वाघ. आता पुढे. आता साल 2018, महिना मार्च. तेच डोळे उघडले गेले आणि त्या डोळ्यातील आग बघून समीर आणि मनाली दोघांनाही घाम फुटला होता. अंजनीचे डोळे उघडले पण ते डोळे तिचे वाटतच नव्हते. भयानक, अतिशय भयानक. एखाद्याच्या शेवटाची सुरुवात अशीच होते. आता जवळ आले मिलन, पण हे मिलन विनाश आणणार. व्हॉट नॉनसेन्स. समीर, तुझ्या या अशा फालतूगिरीवर विश्वास असेल माझा नाही, असं बोलून मनालीने समीरला जवळजवळ खेचतच बाहेर नेले. जा जा, परत माझ्याकडेच येणार तुम्ही, आणि याल तेव्हा चहा पाजून पाठवेल तुम्हाला मी. आतून अंजनी ओरडून हसली. समीर आणि मनाली यांचं लव्ह मॅरेज होतं. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर बोहल्यावर चढलेले मेड फॉर ईच अदर कपल. मनालीचं तसं कोणीच नव्हतं, पण आजी होती, पण तिनेही मनालीला अनाथाश्रमात सोडून हात झटकले होते. त्यामुळे मनाली खूप प्रॅक्टिकल होती. दिसायला अतिशय सुंदर, कोमल काया, पण डोळ्यात कायमच अंगार असायचा. समीर आणि ती एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. समीरच्या वडिलांच्या. तिथून झालेली ओळख आणि आता 4 महिन्यापूर्वी झालेलं लग्न. समीरचे आईवडील समीरसोबतच राहायचे. समीरला लहानपणीपासूनच विचित्र स्वप्न पडायची, पण त्याच्या अतिवाचनामुळे आणि नाटक सिनेमे जास्त बघण्यामुळे असेल असं त्याला वाटायचं. पण तो वयात आल्यापासून त्याला तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडायचं. तो धूर हातात एका बाईला घेऊन धावत आलेला माणूस, तिला टाकून गतप्राण झालेला तो, आणि दिवसरात्र रडणारी आणि मग मोठ्यांदा हसणारी ती बाई. त्या बाईचं हसणं ते असं कानात घुमायचं त्याच्या की कान बंद करून घेऊ वाटायचे त्याला. लग्न झाल्यापासून तर हे प्रमाण फारच वाढलं होतं. त्यामुळे मनालीसुद्धा खूप वैतागली होती आणि म्हणूनच दोघेही एका मित्राच्या सांगण्यावरून अंजनीकडे गेले होते. ती पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये पारंगत आणि जाणकार होती, पण मनालीने समीरला ओढून बाहेर आणलं होतं. मनाली रात्रभर विचार करत होती, पण तिच्या मनात भीती होती. जे तिने सांगितलं ते खरंच निघालं तर. त्या रात्री तर कहर झाला. जे स्वप्न आजवर समीरला पडलं होतं त्याचं पुढचं तिला दिसलं होतं. आता ती बाई आक्रोश करत होती, किंचाळत होती आणि एका माणसावर कोयता घेऊन धावत होती. खडबडून जागी झाली ती. समीर बाजूला शांत झोपला होता. ती पुटपुटली, सॉरी समीर, पण बसलाय माझा विश्वास तुझ्यावर. मनाली सकाळी ऑफिसला न जाता डॉक्टरकडे जाणार म्हणून निघाली आणि अंजनीकडे गेली. अंजनीने दार उघडलं आणि जरा छदमी हसली. आलीस ग बाई, काय काम काढलंस? तुझा तर विश्वास नाही ना अशा फालतूगिरीवर. झालं ते झालं, प्लीज मी माफी मागते तुमची. मला मदत हवी आहे तुमची. मला काल स्वप्न. का गं, कोयता घेऊन ज्याच्या मागे लागलीस त्याचा तरी चेहरा आठवतोय का तुला? मनालीला दरदरून घाम फुटला. घाबरतच ती म्हणाली, तुम्हाला कसं कळलं? अंजनीने हसत मनालीसमोर बसायला सांगितलं. तिच्या भोवती 4 मोठ्या मेणबत्त्या लावून तिचे दोन्ही हात हातात घेऊन ती मंत्र बोलू लागली. जसं जसं मंत्रोच्चार वाढला तसं तसं अंजनीच्या कपाळावरच्या आठ्या आणि मनालीच्या हातावरची पकड अजूनच घट्ट होत गेली, इतकी की मनालीच्या हातावर वळ उठू लागले. मनालीने दुखणं असह्य होऊन झटक्यात हात काढून घेतला तसं अंजनीने डोळे उघडले आणि मोठ्याने ती ओरडली, मूर्ख मुली, सगळ्या कर्णाधरणावर पाणी फिरवलंस तू. मनाली घाबरली. अंजनी शांत झाली. मनालीला बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि तिला म्हणाली, कर्ज, डोक्यावर कर्ज ठेवून जन्म घेतलायस तू. अनाथ म्हणून वाढलीस आणि तुझी आई पण अनाथच होती. आणि समस्या समीरची नाही, तुझी आहे. मूळ तू आहेस. तो तर एक साधासा प्यादा आहे. वैजापूरला जायची तयारी कर. तिकडं तुझी आतुरतेने वाट बघणारे खूप आहेत. आणि जाऊन मुळापासून उकडून टाक सगळी बाळमुळं. आणि एकतर तू जिंकशील नाहीतर मरशील. चल जा आता इथून. मनाली 25 वर्षाची, एक साधारण अंगयष्टी असणारी मुलगी, पण दिसायला बेहद्द नाजूक, गोरीपान, समोर कुरळ्या केसांच्या बटा. मनाली घरी आली, पण तिचं कुठंच लक्ष नव्हतं. 2 दिवस ऑफिस नाही, कामात लक्ष नाही, झोपावर तर त्याच भयानक स्वप्नाची भीती. त्यामुळे रात्री डोळ्याला डोळा नाही. न राहून समीरने तिला विचारलं, पण ती निरुत्तर. दुसऱ्या दिवशी पुन्हा अंजनीचं घर गाठलं आणि जाऊन तिच्या समोर बसली.
हात पुढे केले आणि रडविली होऊन म्हणाली, धरा माझा हात, उठू देत वळ, पण सविस्तर सांगा मला सगळं. नाही कळत आहे काय होतंय ते. काय करू मी? अंजनीने मनालीचे हात धरले आणि तिला सगळं काही सांगितलं. आता मनालीच्या मनात काहीच शंका उरली नव्हती. अंजनीच्या डोळ्यात आता माया होती आणि मनालीच्या डोळ्यात अश्रू. डोळे पुसत खंबीर मनाली घरी गेली आणि जाताना तिच्या गळ्यात मंगळसूत्र सोडून एक लॉकेट अजून होतं. अंजनीने मंत्रून दिलेलं लॉकेट होतं ते. घरी आली तशी सासूबाईंना बिलगली, मन भरून रडली. आई प्लीज मला सांगा, वैजापूरशी माझं काय नातं आहे? काल तुम्ही बाबांना असं का म्हणालात की माझं सासर वैजापूर आहे ते? आई प्लीज, माझं आणि समीरचं भवितव्य तुमच्या हातात आहे. मनालीच्या सासूबाई खूप घाबरल्या. मनालीने त्यांना धीर देऊन समजावलं आणि त्या सांगू लागल्या, वैजापूर हे आमचं गाव, समीरच्या बाबांचं. मोठं नावाजलेलं पाटील घराणं आपलं. पण एक अपघात झाला. नियतीच्या मनात काय होतं कोण जाणे, आणि पाटील घराण्याला निर्वंशाचा शाप लागला. भाना पाटील माझे सासरे, त्यांच्या रंगेलपणाची फळं आज आपण भोगतोय. एका तमासगिरणीचा तो शाप, आणि सगळं वाटोळं झालं. जवळपास 60 वर्षांपूर्वी हे सगळं झालं. माझे सासरे भाना पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ जीवा यांचा जीव एकाच तमासगिरणीवर जडला. पण तिने मात्र जीवा पाटलांवर जीव टाकला. भाना पाटलांना हे सहन नाही झालं, म्हणून त्यांनी त्यांच्या भावाचा कोयत्याने जीव घेतला. त्यावेळी मंजुळा बेशुद्ध होती. पण ती शुद्धीवर आल्यानंतर ती तोच कोयता घेऊन भाना पाटलांना मारायला धावली. पण एकट्या बाईची ताकद ती किती आणि काय असणार? जमावापुढे कमीच झाली. भाना पाटलांनी तिला कोंडून ठेवलं वाड्यात. तिच्या आक्रोशाने अख्खा गाव रात्रभर जागा होता. दिवस रात्र मोठमोठ्याने ओरडायची, शिव्याशाप द्यायची. भाना पाटलांची बायको तिच्यासाठी जेवण घेऊन गेल्यावर सोडवायची विनंती करायची. तिच्यावर वासना पूर्ण करणं हा पाटलांचा उद्देश होता. पण ती लग्न न करता मरेपर्यंत पतिव्रतेप्रमाणे राहिली. एक दिवस भाना पाटील तिच्या खोलीत गेला तेव्हा ती म्हणायची, अरे थुकते तुझ्या पाटीलकीवर मी. बायकोला घरात बसवून दुसऱ्या नारीवर डोळे ठेवतोस हलकट. माझं सगळं आधीच पाटलासनी दिलं आहे आणि पाटलाचं उष्ट खायला आलास वय. खा, तुझी लायकीच तीच आहे उष्ट खायची. भाना पाटलाने चवताळून तिला लाथ मारली आणि ती खाली पडली आणि बेशुद्ध झाली. मेली बिली की काय हा विचार करून त्यांनी अक्कीला बोलावणं धाडलं. अक्कीने मंजुळाला असं बघितलं आणि तिची माया आडवी आली आणि क्षणार्धात अक्कीच्या चेहऱ्यावर हसू आणि काळजी दोन्ही दिसू लागलं. मंजुळा गरोदर होती. महिन्यांमागून महिने जात होते. तिच्याजवळ अक्की होती, पण वाड्याच्या त्याच अंधारी खोलीत तिचे दिवस भरत होते. काहीच काळजी घेतली गेली नव्हती. भाना पाटलेने सुई आणून तिच्या बाळाला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण मंजुळाचा जीव धोक्यात होता आणि जोवर पाटलाची वासना पूर्ण होत नाही तोवर त्याला मंजुळाला मरूही द्यायचं नव्हतं. 9वा महिना संपत आला आणि मंजुळाला कळा सुरू झाल्या. त्या कळामध्येही तिला जीवा पाटील दिसायचे. मंजुळाला मुलगी झाली, पण मंजुळाचा जीव मात्र तडफडत गेला. पण जायच्या आधी भाना पाटलाला बोलावणं पाठवलं तिने. तो आत येताच ती मोठमोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, ए अरे पाटला, तू बी असंच मरशील. आणि बघ नाही ना गावले तुझ्या हातात शेवटपर्यंत. जिंकले मी, तू हरलास रे पाटला. भाना पाटलाला संताप आला आणि त्या संतापात त्याने मंजुळची कूस लाथाडली. मंजुळचा आक्रोश सगळ्या वाड्यात घुमला. माझ्या कुशीवर लाथ घातलीस वैरे नामर्दा, तुझ्या समद्या खानदानाचा निर्वंश होईल. आजपर्यंत तुझ्या घराण्यात कोणाचं बी पोरगी जन्मालाच येणार नाही. शाप हाय माझा. असं तीव्र आक्रोश करत मंजुळाने प्राण सोडला. अक्की तिच्या मुलीला घेऊन पळून गेली.
त्यानंतर भाना पाटील पण गेले, पण त्यांचा मुलगा म्हणजेच समीरचे बाबा तिथं होते. त्यामुळे भाना पाटलांच्या बायकोनं यांना शहरात पाठवलं आणि तेव्हापासून वैजापुरात कोणी कधीच गेलं नाही. समीरची आई शांत झाली आणि हुंदके देऊन रडायला लागली. आई, अहो मग का नाही सांगितलं आम्हाला तुम्ही? आणि निर्वंशाचा शाप होता तर समीरचा जन्म कसा? समीरला आम्ही दत्तक घेतलंय. ज्या दिवशी आम्ही त्याला दत्तक घेतलं त्याच दिवशी तूही तिथं आलीस आणि समीरच्या बाबांनी तुझी ही जबाबदारी उचलली. तू छान शिकत होतीस आणि तुला हेरून तू मोठी झाल्यावर आपल्याच कंपनीमध्ये नोकरी पण देऊ केली आणि तू ती कष्टाने निभावलीस. हेच खरं आहे, समीरची आई म्हणाली. आई, मंजुळाच्या बाळाचं काय झालं? मंजुळाला मरून तर 60-65 वर्ष झाली आहेत ना. लोक म्हणतात की आक्की लांब गेली, पण मंजुळाच्या पोरीला पण तमासगिरीन बनवली. तीही बाळणपणातच गेली. बाकी त्यापुढचं मला काही माहीत नाही, समीरची आई म्हणाली. आई, एक सून म्हणून मला माझं कर्तव्य करू द्या. मला वैजापूरला घेऊन चला. विनंती आहे माझी. मला आपल्या सर्वांना यातून सोडवायचं आहे. हो, आणि माझ्या आणि समीरच्या होणाऱ्या संततीलासुद्धा. प्लीज माझं ऐका. मला घेऊन चला. मनाली खूप कळवळून बोलत होती. तिला आता सगळं शोधायचं होतं, तिचं अस्तित्वसुद्धा. कारण जर ती अनाथ होती तर मंजुळाच्या स्वप्नांचा तिच्याशी काय संबंध? तिने अनाथाश्रम गाठलं, जुने रेकॉर्ड बघितले. तिला कळलं की तिला एक बाई सोडून गेली होती, पण ती कोण? मुश्किलीने तिने मनालीला आश्रमात सोडतानाचा तोंडी सांगितलेला पत्ता मिळवला. ते गाव वैजापूरपासूनच काहीतरी 200 ते 300 किलोमीटर होतं. ती आणि समीरची आई 2 दिवसात वैजापूरला निघणार होत्या. त्यामुळे तिकडे गेल्यावरच त्या बाईला शोधायचं तिने ठरवलं होतं. समीरचे बाबा आणि समीर दोघेही यापासून अगदीच अनभिज्ञ होते. दोघी सरप्राईज ट्रिप सांगून निघाल्या होत्या. मुंबईहून थेट वैजापूरला पोचल्या. समीरच्या आजोळी म्हणजे समीरच्या आईच्या माहेरी राहायची सोय झाली होती. एक वेगळंच आकर्षण तिला खुणवत होतं. एक वेगळंच पण भयान. तिला मनातून भीती वाटली की ती लॉकेटवर हात ठेवायची. मग भीती वाटत नव्हती. पाटलाचा वैजापूरचा वाडा अगदीच भकास झाला होता. ती वैजापूरच्या बसमधून उतरली तशी तिला ओळखीचे काही बघितल्यासारखं वाटलं आणि तिथे बसलेले काही वयस्कर मंडळींची नजर तिच्यावर गेली. तिथे बसलेल्या सर्वांचेच धाबे दणाणतात आणि सगळेच घाबरतात आणि त्यातल्या एकाच्या तोंडातून बाहेर निघतं, मंजुळा. क्रमशः पुढील भाग लवकरच येत आहे. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. त्याचप्रमाणे कथालेखन चॅनेल आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही कथा तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.